नॉनव्हेज खाण्याचा दिवस असला आणि घरी फिश जर ताटात नसेल ना, तर तो दिवस अगदी चुकल्यासारखा वाटतो. तर मुलाला शाळेमधून घरी घेऊन येतानाच फिश मार्केटमध्ये गेली आणि हे सौंदाळे घेऊन आली. तर तुम्हाला हे सौंदाळे माहिती आहेत का? हे मला कमेंट्समध्ये सांगा. तर आता हे सौंदाळे मावशींकडूनच साफ करून घेतले. घरी आल्यावर छान स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतले. हा फिश जो आहे तो चवीला अतिशय सुंदर आणि छान सॉफ्ट असं ह्याचं फ्लेश जे आहे ते असतं. चवीला थोडासा गोडसर असा लागतो. अगदी बटरसारखा त्याचा फील असतो. तर ह्याला इंग्लिशमध्ये बटर फिशसुद्धा म्हणतात. तर आज ह्याची मी आमटी करणार आहे आणि थोडं जे आहे ते फ्रायसुद्धा करणार आहे. तर आता ह्यातले सौंदाळ्यामधले काही सौंदाळे जे होते ते खूप मोठे होते. तर त्याचे 4 तुकडे मी करून घेतले आणि जे छोटे साईजने होते ते आपण अख्खेच ठेवलेले आहेत. ते मी फ्रायसाठी बाजूला ठेवणार आहे. तर सुरुवातीला फ्राय करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तुम्ही बघितलं हळद, लाल तिखट, त्यानंतर मीठ घातलेलं आहे. कोकम आगळ आंबटपणासाठी घातलं आहे. तुम्ही चिंच, लिंबू हे सुद्धा वापरू शकता. आणि अगदी नेहमी आपण जसं फिश फ्राय करतो त्याच पद्धतीने आपण ह्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत. चवीला हा अगदी बटरी असल्यामुळे माझ्या मुलांना हा सौंदाळा खायला खूपच आवडतो. तर म्हणून म्हटलं आज आपण हा सौंदाळा घेऊन जाऊया. तर बऱ्याच वेळेला आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर हे मासे दिसतात, पण आपल्याला काही ठराविकच जसं काही पापलेट असेल, हलवा असेल किंवा अगदीच बोंबील, बांगडा ह्याच्यापेक्षा हे माशांची आपल्याला माहिती नसते. पण हे तुम्ही जर ट्राय केलेलं नसेल तर नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा तो आवडेल. तर आता इथे ते मॅरिनेशन करायला मी बाजूला ठेवून दिलं आहे. तोपर्यंत इथे वाटण करून घेणार आहे. तर वाटणामध्ये मी चिरलेला थोडासा कांदा, थोडंसं आलं, थोडंसं लसूण, त्यानंतर काळी मिरी, थोडीशी हळद, धणे आणि थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आहे. आणि अर्थातच आपण कोकणी माणूस म्हटल्यावर ओलं खोबरं तर हे असणारच. तर ओलं खोबरं ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आंबटपणासाठी कोकम आगळ घातलेला आहे. कोकम आगळ जर नसेल तर तुम्ही एखादा टॉमॅटो किंवा चिंचसुद्धा यामध्ये घालू शकता. थोडंसं पाणी घालून अगदी मस्त गंधासारखं हे बारीक वाटून घेतलं आहे. ते तुम्ही बघितलं मस्त अगदी असा ऑरेंज असा रंग आलेला आहे. आणि आता आपण लगेचच ही आमटी करायला घेऊया. तर त्यासाठी मी इथे फिश जे आहेत ते ह्याचे जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर ते मी आमटीमध्ये घालणार आहे. तर विशेषतः आमटीमध्ये जे माशाची डोकी किंवा शेपूट किंवा मधले जे अगदी घट्ट असे जे भाग असतात ते आपण आमटीमध्ये वापरायचे. तर आता आमटीमध्ये फोडणीला इथे मी खोबरेल तेल घातलेलं आहे. खोबरेल तेलामुळे खूप छान स्वाद जो आहे तो आपल्या आमटीला येतो. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा आणि 2 उभ्या हिरव्या चिरलेल्या मिरच्या हे आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे. ह्यातली जी हिरवी मिरची आहे ना याच्यामुळे आमटीला खूप छान स्वाद येतो. मला तर ही मिरची खायला खूपच आवडते. तर आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते ॲड केलेलं आहे. खूपच छान रंग आलेला आहे. आणि जर तुम्हाला असा जर रंग हवा असेल तर तुम्ही एकतर काश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची भिजवून सुद्धा तुम्ही ती वाटणामध्ये ॲड करू शकता. तर आता इथे आपण वाटण जे आहे ते परतवून घेतलं आहे. मिक्सर जारमध्येच थोडंसं पाणी घालून तो सुद्धा मसाला जो आहे तो सगळा आपण ह्यामध्ये घातलेला आहे. कारण तो तरी कशाला फुकट घालवायचा, बरोबर ना? म्हणून आपण त्यामध्ये पाणी घालून तेच पाणी आपण ह्यामध्ये घातलं आहे. आता आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी जी आहे ती पाणी घालून ॲडजस्ट करायची आहे. थोडंसं मला अजून घट्ट वाटतंय कारण हे आपण उकळवून घेणार आहोत मासे घालून सुद्धा, तर थोडंसं ते अजून दाटसर होतं. तर थोडंसं हे पाणी घालून आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे. ह्याला छान मसाल्याला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपण सौंदाळ्याचे जे तुकडे करून घेतलेत ते आपण ॲड करणार आहोत. आता हा मासा जो आहे ना तो अतिशय आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कारण ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 असतं. त्यामुळे तुमची स्किन चांगली राहते. त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीच्या वाढीसाठी सुद्धा हा खूपच उपयोगी असा आहे. त्यामुळे अगदी चवीला छानच लागतो. तर आता हा शिजण्यासाठी आपल्याला जास्त इथे वेळ लागणार नाही आहे. अगदी सॉफ्ट असल्यामुळे हा लगेचच शिजतो. आता ह्यामध्ये अगदी शेवटी मी इथे 7-8 तिरफळं जी आहेत ती थोडीशी ठेचून त्यातली मधली जी बी असते ती काढून टाकायची आणि तिरफळं थोडीशी ठेचून आपण पाण्यामध्ये भिजत ठेवली होती.
तर आमटीमध्ये शेवट्यात सगळ्यात लास्टला मी ती तिरफळं घातली आहे आणि एक छान उकळी आल्यानंतर आपण आमटी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. मॅरिनेशन केलेले फिशसुद्धा इथे तयार आहेत. तांदळाच्या पिठामध्ये ते मी घोळवून घेतले आणि तव्यावरती आपण दोन्ही बाजूनी मस्त चुरचुरीत असे हे तळून घेणार आहोत. तर माझा आजचा हा मेनू तुम्हाला कळलाच. मस्त गरमागरम असा वाफाळलेला भात आणि त्यावरती सौंदाळ्याची ही आंबट तिखट अशी चटकदार आमटी आणि त्याचबरोबर ताटामध्ये हे आपले सौंदाळे फ्राय. तर माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघताय हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा फिश जो आहे तो तुम्ही खाता का? आणि खात नसाल तर नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंट्समधून सांगा. तर आता आपला हा सौंदाळा मस्त दोन्ही बाजूनी तुम्ही बघाल गोल्डन असा क्रिस्पी फ्राय करून झालेला आहे. अगदी छान व्हिडिओमध्ये दिसावं म्हणून मी अगदी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. चला तर मग जेवण तयार आहे. येताय ना जेवायला?